ओम श्री कालभैरवाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. ओम गणपते नमः. नमस्कार मैत्रिणींनो. 18 जून 2025 वार बुधवार आणि 19 जून वार गुरुवार म्हणजेच बुधवार गुरुवार दिवशी आहे आषाढ मासातील अष्टमी तिथी. ही तिथी खूप प्रभावशाली महत्त्वपूर्ण अशी शुभ संयोग बनून येत आहे. ही अष्टमी आषाढ मासातील बुधवारच्या आणि गुरुवारच्या दिवशी पडते. या दोन्हीपैकी कुठल्याही एका तिथीला तुम्ही भगवान श्री गणेशाची आराधना पूजा नामस्मरण केले तरीही चालेल. म्हणजेच भगवान शिव आणि श्री गणेशाची आराधना उपासना श्रद्धेने केले तरी चालेल. आता आपण काल अष्टमी तिथीचा शुभ मुहूर्त वेळ बघूया. ही तिथी 18 जून बुधवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी चालू होत असून 19 जून गुरुवारी 11 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल. ब्रह्मांडातील विशेष शक्ती या पृथ्वीवरती काही काळासाठी उतरतात. ही तिथी खूप शुभ आहे. या तिथीला आपण एखाद्या श्रद्धेने भक्तिभावाने विश्वासाने छोटासा उपाय जरी केला तरी त्या व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेले दुःख संकट दारिद्र्यासारख्या प्रत्येक समस्या कायमची समाप्त होते. बुधवारच्या दिवशी अष्टमी ही तिथी भगवान शिवशंकरांचे रौद्र रूप असणारे भैरवनाथ कालभैरवनाथ यांना समर्पित आहे. तसेच श्री गणेशाला सुद्धा बुधवार असल्याने त्याच दिवशी अष्टमी पडल्याने श्री गणेशाला समर्पित आहे. श्री गणेश तत्व आणि शिवतत्व काही काळासाठी पृथ्वी तलावावर भ्रमण करत असतात. याच काळात आपल्याला श्रद्धेने विश्वासाने श्री गणेशाची भगवान शिवाची उपासना आराधना करायची आहे. तर संध्याकाळी 4:30 ते 7:30 या प्रदोष काळात भगवान शिव श्री गणेश यांची आराधना करायची आहे. या दिवशी तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारी सुद्धा हा उपाय केले तरी सुद्धा चालतील, कारण गुरुवारच्या दिवशी सुद्धा अष्टमी आहे. श्री गणेश भगवान शिव तुमचे भाग्य बदलू शकतात. काही आध्यात्मिक पुराणात तसेच काही विद्वान असे म्हणतात की या तिथीला असे काही चमत्कार होतात की बाकीच्या दिवशी होत नाहीत. याच्यानंतर सुरू होणार आहे श्रावण मास. श्रावण मास म्हणजे भगवान शिव शंकरांचा अतिशय प्रिय महिना. काही विशाल शक्तीचा दरवाजा खोलण्याचा शेवटचा मार्ग असेल तो म्हणजे बुधवारची अष्टमी तिथीला करावायचे काही प्रभावशाली उपाय. या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की श्रवण करा, त्यामुळे सुख समृद्धी सुद्धा प्राप्त होते. मासिक अष्टमी दिवशी लाल पिवळे पांढरे वस्त्र परिधान केल्याने शुभ मानले जाते. चला तर मग काही प्रभावशाली उपाय बघूया. एक, शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की ज्यावेळेस बुधवारची अष्टमी पडते, जर शिवजीच्या मंदिरात जाऊन 1 लोटा जल अर्पण केल्या जाईल, घराचे विद्वत्ता अनुभव येतात. तसेच लहान मुले अभ्यासामध्ये प्रखर होतात. 2, गणेश पुराणामध्ये असे म्हटले आहे, तसेच शिवपुराणात सुद्धा असे म्हटले आहे की बुधवारची जेव्हा अष्टमी पडते तेव्हा अशी कोणतीही बिमारी नाही की त्याला इलाज नसेल. काही करू नये, फक्त बुधवारच्या अष्टमी दिवशी जे हिरवे मूग असतात ते वाटी भरून घ्यावेत. त्यावर एक गुळाचा तुकडा ठेवावा आणि त्यावर 5 बेलपत्र ठेवावेत. ज्या व्यक्तीला खूप जास्त मोठी बिमारी आहे, कॅन्सरसारखा रोगही असेल, किडनी लिव्हर जेही त्यांचे खराब होत असेल, तर 1 वाटी मूग त्यावर एक गुळाचा तुकडा आणि 5 बेलपत्र ठेवून आजारी व्यक्तीवरून 21 वेळा उतरून उजव्या हातामध्ये घेऊन नाव आणि गोत्र बोलून भगवान श्री गणेशाचे नामस्मरण करावे. बुधवारच्या दिवशी अष्टमी दिवशी केव्हाही हा उपाय करू शकता. श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन जर तिथे ब्राह्मण पुजारी बसले असतील तर त्यांच्या हातात न देता हा उपाय स्वतः आपल्याला श्री गणेशाजवळ करायचा आहे. श्री गणेशाच्या उजव्या बाजूला खालच्या बाजूला ठेवून श्री गणेशाला मनापासून प्रार्थना करावी. येणारा 11 किंवा 12 पर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. 3, बुधवारच्या अष्टमी तिथी दिवशी श्री गणेशाला एक दुर्वा अशी समर्पित करा की त्या दुर्वेला 7 गाठी येतील. तसेच शक्य असेल तर 21 दुर्वा श्री गणेशाला अष्टमी तिथीला अर्पण करावे. तीच दुर्वा उचलून दुधामध्ये टाकावे, दुधामध्ये बुडवावे आणि तीच दुर्वा उचलून ज्या व्यक्तीला स्किनचा प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला त्या दुर्वाचे लेपन लावावे. प्रदोष काळाच्या अर्धा तास आधी लावून प्रदोष काळामध्ये स्नान करावे. भगवान शिव श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्व स्किन प्रॉब्लेम हळूहळू आराम मिळेल. 4, एखाद्या महत्त्वाच्या एक्झाममध्ये बसलेला आहात, सरकारी नोकरी पाहिजे आहे, एखादी महत्त्वाची एक्झाम देत आहे पण त्या एक्झाममध्ये पास होत नाही, नोकरी लागत नाही, तर 21 दुर्वांचे बंडल बनवावे. त्याची माळ बनवून त्याची माता जगतजननी जगदंबेच्या मंदिरामध्ये जाऊन, अर्थात भगवान शिवशंकरांचा संपूर्ण परिवार असतो तिथे माता जगतजननी भगवान शिव
आणि श्री गणेश असतील त्या मंदिरात श्री गणेशाला ही माळ त्या व्यक्तीच्या नावाने घेऊन अर्पण करावी आणि तिथून एक फूल उचलून जिथे तुमची मुलं अभ्यास करतात तिथे ठेवावे. तुम्हाला केलेल्या कष्टाचे फळ अवश्य प्राप्त होणार. 5. एखाद्या व्यक्तीचे काम अडकून पडलेले आहे, खूप प्रयत्न करतात, ते काम पूर्ण होत नसेल, व्यापार चालत नाही, त्यात बुधवारच्या अष्टमी दिवशी एखाद्या किन्नरला आपल्या घरी बोलवावे किंवा बाहेर कुठे असतील तर त्यांना भोजन द्यावे आणि हिरव्या बांगड्या देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मात्र तुमचे काम सुरळीत चाललेले असेल. बुधवारच्या अष्टमी दिवशी हा उपाय तुम्हाला शिवमंदिरातच करायचा आहे. एक शुद्ध कणकेपासून बनवलेला दिवा घ्यावा, त्यामध्ये गाईचे तूप आणि गोल वात टाकावी. ही दिवा शिवमंदिरात गेल्यानंतरच प्रज्वलित करावा. तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर 1 लोटा जल, 11 अखंड तांदूळ, 1 कणकेचा दिवा घेऊन जावा. परंतु जर तुम्ही प्रदोष काळात करणार असाल तर हा उपाय संध्याकाळी भगवान शिवाला जल अर्पण केले जात नाही, म्हणून फक्त 1 कणकेचा दिवा, 11 अखंड तांदूळ घेऊन जावे. प्रथम शिवमंदिरात गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर तुम्ही 11 अखंड तांदूळ घेऊन गेला आहात, 1 तांदूळ उचलून श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत शिवलिंगावर तो अखंड तांदूळ अर्पण करावा. असं 11 वेळेस तुम्हाला मंत्र म्हणत 11 वेळा तांदूळ अर्पण करायचे आहेत. जर अर्पण करत असताना तांदूळ खाली पडला तर काही हरकत नाही. ज्या मनोकामनासाठी तुम्ही भगवान शिवाच्या शिवमंदिरात गेला आहात ती मनोकामना भगवान शिवासमोर मांडावी. भगवान शिव स्वतः तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करतात. बुधवारच्या दिवशी भगवान शिवाच्या भैरव रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाच्या भैरव रूपाची केवळ पूजा आणि स्मरण केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि भूत, पाप, दोष, दुःख दूर होतात. म्हणून शास्त्रामध्ये भैरव देवाला कलयुगाचे ब्रह्मास्त्र म्हटले आहे. या दिवशी फक्त कालभैरव अष्टक स्मरण केले किंवा श्रवण केले तरीही भैरव प्रसन्न होतात. तसेच लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना उलट बोलू नये किंवा त्रासही देऊ नये. 8. तुमच्या बुधवारच्या अष्टमी दिवशी भैरवनाथाचे दर्शन घेऊन भैरव चालिसा आणि महाकाल भैरव स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने ग्रह ताऱ्यांचे दोष दूर होतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात येणाऱ्या समस्यापासून आराम मिळतो. याचे पठण केल्याने कालसर्प दोषही दूर होतो आणि जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. 9. बुधवारच्या अष्टमी दिवशी तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटाने रोटी किंवा चपाती बनवून तेलात बुडवून त्यावर रेषा काढा. यानंतर ती रोटी 2 रंगाच्या कुठल्याही कुत्र्याला खायला द्या. जर कुत्र्याने भाकरी खाल्ली तर याचा अर्थ असा की भैरवनाथ तुमच्यावर दयाळू आहे. जर ती भाकरी वास घेऊन पुढे गेला तर तुम्ही रविवार, बुधवार आणि गुरुवार पुन्हा हा उपाय करून पाहावा. 10. बुधवारच्या अष्टमी दिवशी महामृत्युंजय महाकालेश्वराचा मंत्र जप करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. भगवान शिव आणि भैरवनाथाच्या पूजेसोबत महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते. व्यक्तीचा सौभाग्य, सुख, समृद्धी प्राप्त होते. 11. त्या दिवशी विशेष करून उडदाची डाळ दान करावे. अन्यथा तुम्ही उडदाची डाळ पकोडे बनवून गरीब आणि गरजू व्यक्तींना वाटू शकता किंवा कुत्र्याला काही पकोडे खायला द्या, पण नंतर त्याच्याकडे मागे वळून पाहू नका आणि लगेच चालत जा. असे केल्याने कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही आणि नकारात्मकता शक्ती देखील दूर राहील. 12. भगवान शिवाचा कालरूपी भैरवनाथाला प्रसन्न करण्यासाठी भैरवनाथाच्या मंदिरात 1.25 किलो जिलेबी अर्पण करा आणि ती कुत्र्यांनाही खाऊ घाला. जेवण दिल्यानंतर कुष्ठरोगी किंवा भिकाऱ्यालाही प्रसाद वाटा. असे केल्याने भैरवनाथ असा आशीर्वाद नेहमीच राहील आणि जीवनात सुख समृद्धी निर्माण होईल आणि नक्षत्र ग्रह देखील अनुकूल राहतील. 13. ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणत्याही व्यक्तीचा जन्म कुंडलिक बुध ग्रह असेल तर पापी ग्रह मग बुध अष्टमी शुभ मुहूर्तावर गायींना हिरवा चारा खाऊ घाला. या दिवशी तांब्याच्या तुकड्याला छिद्र करून नदीत प्रवाहित केल्यास तुम्हाला फायदा होईल. ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही या दिवशी शुभ मुहूर्तावर पन्ना घालू शकता. बुधवारच्या अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री गणेशाला 21 मुगाचे लाडू अर्पण करा. असे केल्याने बुध आणि भगवान गणेश दोघांचेही आशीर्वाद मिळतात. 14. बुधवारच्या दिवशी श्री गणेश मंदिरात जावे आणि गणपतीला गुळ अर्पण करावे. असे केल्याने गणपतीसह देवी लक्ष्मी प्रसन्न होतील, ज्यामुळे घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासणार नाही. आज गणपतीची पूजा करताना 21 दुर्वा खास अर्पण करा. असे केल्याने भगवान गणेश लवकर प्रसन्न होतात. तसेच बुधवारी दुर्गा देवीची पूजा करा आणि ओम ऐं
ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुध दोषापासून आराम मिळतो. माता दुर्गा देवी सदैव तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. जर तुम्हाला गणेश मंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या श्री गणेशावर हा उपाय केला तरीही चालेल, काही हरकत नाही. परंतु उपाय करताना श्रद्धा, विश्वास, भक्ती खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून गणेश पुराण, आध्यात्मिक पुराणातील, शिवपुराणातीलच व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.